अतिवृष्टि से प्रभावित किसानों के खेतों का पालक मंत्री ने किया दौरा, जल्द मुआवजे का आश्वासन। अतिवृष्टि प्रभावित किसानों से मिले पालक मंत्री, शीघ्र मुआवजे का भरोसा। गोंदिया में फसल नुकसान का जायजा, पालक मंत्री ने दिए त्वरित राहत के निर्देश। किसानों की पीड़ा पर सरकार संवेदनशील, जल्द मिलेगा मुआवजा, पालक मंत्री नाइक। अतिवृष्टि से बर्बाद फसलों का निरीक्षण, पालक मंत्री बोले, कोई किसान नहीं रहेगा वंचित। गोंदिया में अतिवृष्टि सर्वे, मंत्री इंद्रजीत नाइक ने अधिकारियों को दिए सख्त निर्देश। गोंदिया जिले में अतिवृष्टि से हुए भारी नुकसान का जायजा लेने आज पालक मंत्री इंद्रजीत नाइक, पूर्व विधायक राजेंद्र जैन और विधायक राजकुमार बडोले ने किसानों के खेतों का दौरा किया। विगत सप्ताह जिले की कई तहसीलों में हुई अचानक अतिवृष्टि से सैकड़ों हेक्टेयर में फसलें पूरी तरह बर्बाद हो गयी। पालक मंत्री ने प्रभावित क्षेत्रों का निरीक्षण कर अधिकारियों को तुरंत पंचनामा करने और किसानों को शीघ्र मुआवजा दिलाने के निर्देश दिए। पत्रकार परिषद में मंत्री नाइक ने कहा, सरकार किसानों के साथ है, किसी को नुकसान की भरपाई से वंचित नहीं रखा जाएगा। इस अवसर पर पूर्व विधायक राजेंद्र जैन, विधायक राजकुमार बडोले, विधायक विनोद अग्रवाल समेत कई जनप्रतिनिधि और पदाधिकारी उपस्थित रहे। गोंदिया से सतीश पारधी की रिपोर्ट। आज आणि इथून जाताना हे प्रेसनंतर गोंदिया तालुका 900 कास्तकारांचं संख्या, गावांची संख्या, म्हणजे बाधित गाव आहेत त्याची संख्या ही 900 आहे। अंदाजे बाधित क्षेत्र जर हेक्टरमध्ये जर बघितलं तर 19,050.40 इतकं आहे। त्याच्या अंदाजे बाधित शेतकऱ्यांची संख्या म्हणजे 7,173 आणि आतापर्यंत झालेले पंचनामे हे 39 एवढ्या गावांचे पंचनामे झालेले आहेत। खरं म्हणजे पंचनामे फार फास्ट सुरू होते, पण मागच्या 2 दिवसात जो पाऊस पडला त्याच्यामुळे थोडंसं 2 दिवस पंचनामे बंद करावं लागले आणि या 2 दिवसानंतर आजपासून परत पंचनामे सुरुवात केलेली आहे। तर पहिले 14,000 हेक्टर बाधित क्षेत्र होतं, नंतर त्याची संख्या ही 29,000 जवळपास पोहोचलेली आहे। त्या तिन्ही विभागांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक कास्तकारांचं, प्रत्येक शेतकऱ्यांचं तिथे सर्व झालंच पाहिजे आणि एक ॲफिडेव्हिट त्यांच्याकडून घेत होते, त्या संदर्भात आम्ही पत्र घेत होते। त्या संदर्भात पण ज्या ज्या तालुक्यात गेलो तिथले SDM असतील, तहसीलदार असतील, त्यांना सूचना केलेल्या आहेत की असं कुठलंही पत्र आपल्याला द्यायचं नाही, कारण की जो बाधित क्षेत्र आहे किंवा जो सरकारकडून मदत मिळणार आहे शासनाकडनं तो नंतरचा विषय आहे। पण समजा एखाद्या कास्तकाराचं शेत हा 60% 70% बाधित असेल तर 30% तर त्याला विकायला परवानगी मिळायला पाहिजे। ही आठ आम्ही तिथे टाकू नका म्हणून अशी सर्वांना सूचना दिलेली आहे। उद्या आम्ही पूर्णतः एक माहिती परत एकदा जिल्हाधिकारी साहेब असतील आणि सर्व जिल्ह्यातील असतील त्यांना पूर्ण माहिती घेऊ आणि 7 दिवसानंतर परत एकदा आम्ही प्रेस कॉन्फरन्स म्हणा किंवा लोकांची संख्या किती आहे। उद्या सोमवार आम्ही मुंबईला जाणार आहे, मंगळवारी CM साहेबांना भेटणार आहे, अजितदादांना भेटणार आहे। जिल्ह्यातील 4ही आमदार त्यांना पण मी विनंती केलेली आहे की आपण पण या, आपण CM साहेबांना भेटू आणि जे ग्राउंडची परिस्थिती आहे ते त्यांना समजून सांगू आणि मी प्रत्यक्ष जेव्हा सकाळीपासून सुरू केलं, गार्डनिंगपासून आज इथे पोहोचलो तर एक दृश्य मला प्रत्येक जागेवर दिसायला मिळालं की तो कापलेला धान आहे, तो तर गेलेलाच आहे, पण तो उभा होता तोही पडलेला आहे। तर नुकसान हा भरपूर तिथं जर आपण
सरासरी काढली तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त नुकसान आपल्या जिल्ह्यात ह्या गोंदिया जिल्ह्यातच आहे. काही तालुक्यात फार जास्त प्रमाणात आहे. सर्वे टक्केवारी मी आत्ताच आपल्याला सांगितली की काही तालुक्यात 30% झालेली, काही तालुक्यात 70-75% सर्वे झालेले आहेत. पण त्यांना 7 दिवसाच्या आत पूर्ण सर्वे करण्याचे पण आदेश दिलेले आहेत. मला आज सर्व काही प्राप्त झालेले मिळाले आणि खरं म्हणजे शेतकऱ्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायला पाहिजे. शासन म्हणूनही उभं राहायला पाहिजे, एक माणुसकी म्हणून पण उभं राहायला पाहिजे. तर ती केलेली आहे की त्यांची काही गैरसमज असेल तर ती काढावे आणि त्यांना सहकार्य कसं होईल. स्थानिक आमदारांना आम्ही तिथे आणि काही अधिकाऱ्यांना तहसीलदारवरून कृषी लेवलच्या असतील त्यांना पण आम्ही सांगतोय तर आम्हाला एकदा रोड मॅप कळेल की आपल्याला कुठल्या दिशेने जायचं असेल आणि कसं मदत करता येईल. एक सर्वे एक प्रक्रिया है सर्वे जिला लेवल का स्टेट ऐप का है, ई पंचनामा ऐप पे उसको अपलोड करना पड़ेगा. उसके बाद उसकी आगे की कार्रवाई शुरू होगी. उसका पूरा फाइनलाइजेशन कलेक्टर ऑफिस से होता. आणखी जास्त आमदारांची संख्या जर आज बघितली तर आमदारांची संख्या ही जास्तीत जास्त महायुतीकडे आहे. स्थानिक पातळीवर थोडाफार फरक पडेल, 5-10% वर पडणार नाही. 90% हे महायुतीच्या बाजूनीच लोक राहतील खात्रीने सांगू शकतो. अपने बैंक अकाउंट जमा करना पड़ता है, बैंक अकाउंट से भी यादी देना पड़ता है. तो यादी बनेगी तभी पैसे डालेंगे ना. पैसे बांटना है तो कैसे बांटेंगे आखिर? यादी बनाना, उसके लिए यादी जल्दी हुई प्रक्रिया को टाइम लगता है ना. आखिर अपन कितने बोलेंगे उसके उनके यादी जमा करना और उनके अकाउंट जमा करना, वो यादी अपलोड करना. बेटा मेरी भी इच्छा यही रहेगी कि किसान के पीछे हम खड़े रहे तो उस तरीके से हम काम करें. पत्र जे करत आहे त्यामुळे करायचं नाही. प्रत्येक एसडीओ तहसीलदार साहेबांना निर्देश दिले तो स्वयं घोषणा पत्र जो आहे संभ्रम आहे आणि कास्तकार हा जास्त शिकलेला वर्ग दिसतो, हा थोडा वर्ग राहतो. त्यांना प्रॉपर त्याची माहिती देणं पण तेवढंच गरजेचं आहे. तशी एक माहिती दिलेली आहे की एक आवर्जून मी सर्वांना एवढं सांगतो, प्रत्येक जागेवर अधिकाऱ्यांना मी एवढी तंबी दिलेली आहे की कास्तकारांना शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्या. आणि कधी कधी असं होते की सर्वांना दिलीच पाहिजे